महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे। कारण महाराष्ट्रात सुद्धा आता चीनी HMPVनं शिरकाव केलेला आहे। नागपूरमध्ये HMPVचे 2 रुग्ण आढळलेत। 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPVची लागण झाली आहे। या दोघांचेही HMPV रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेत आणि या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला अशी लक्षणं दिसत होती। या दोघांना सुद्धा सुरुवातीला H1N1 म्हणजेच फ्लूची लागण झाल्याचा संशय होता, मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांचा HMPV रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। तर या संदर्भात काही वेळापूर्वीच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी साम टीव्हीशी बातचीत केली होती, तेव्हा ते नेमकं काय म्हणाले पाहूयात। नाही, आता यापूर्वी सुद्धा याला चीनमध्ये काही पेशंट आढळले, त्याच्यानंतर काल सुद्धा बेंगळुरूमध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा काही पेशंट आढळले। त्यामुळे आपण सगळेजण त्याच्याबद्दल चर्चा करतोय। माझी आपल्या वतीनं सर्व राज्य नागरिकांना सर्वच राजकीय राज्याचे सर्व कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावरच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कोणतेही घाबरण्याचं काही केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या वतीनं सर्व नागरिकांची काळजी घेण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात जातील। हा विषाणू यापूर्वीपासूनच आपल्या अस्तित्वात होता, विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला याची लागण अधिक होती, परंतु योग्य ती काळजी घेऊन आपण गेलो यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आणि हे आपण सर्वांनी सुद्धा नागरिकांना द्या। केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या डिपार्टमेंटच्या गाईडलाईन सुधारित होतील। सगळी टीम याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून सर्व नागरिकांना योग्य त्या सूचना देईल। खरं तर आता ज्या आपण नागपूरमध्ये आढळलेल्या पेशंट बोललात त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे, ते तिथंच राहतात। याचा साधा अर्थ आहे की या विषाणूचा पूर्वीपासून इथं आहे। आता हे अस्तित्व असेल तर त्याला फक्त योग्य पद्धतीने आयडेंटिफाय करणं, योग्य त्या औषधोपचारी योग्य त्या पद्धतीच्या उपाययोजना करणं, यासाठी आरोग्य विभागाच्या येण्याच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने मोहीम केली जाईल आणि त्या पद्धती लोकांना सूचना दिल्या जातील। याबद्दल चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये त्या सूचना देऊन अशा काळजीपूर्वक पद्धतीने आपल्या सर्वांनाच बद्दलची सुद्धा माहिती आपण देऊ। तर एकंदरीतच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय की आरोग्य विभाग सतर्क झालाय आणि काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी नागरिकांना केल्या आहेत। तर या संदर्भात नेमकं मुलांची आपण कशी काळजी घ्यायला हवी हे सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। HMPV ची सर्वाधिक केसेस ज्या आहेत त्या 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये आढळत आहेत। रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे। HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो, तर लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो आणि मुलांना श्वास घेण्यासही त्रास होतो। दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारखा आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका सांगितला गेलाय। एकंदरीतच काय तर चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या HMPVने आता भारतात सुद्धा हातपाय पसरलेत। भारतात HMPVच्या रुग्णांची संख्या 8 वरती पोहोचली आहे। महत्त्वाचे म्हणजे हे 8ही रुग्ण लहान मुलंच आहेत। राज्याची उपराजधानी नागपूरमध्येच 2 चिमुरड्यांना HMPVची लागण झाली आहे, तर महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये म्हणजेच कर्नाटक आणि गुजरातमध्ये सुद्धा HMPVनं शिरकाव केलेला आहे। गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला HMPVचा संसर्ग झालाय, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला आणि 3 महिन्यांच्या चिमुरडीला सुद्धा HMPVची लागण झाली आहे। विशेष म्हणजे हे सगळे चिमुरडे कुठे सुद्धा प्रवास करत नव्हते, त्यांनी कुठलाही प्रवास केला नाही आणि तरी सुद्धा त्यांना HMPVची लागण झाली आहे, म्हणून चिंता आणखीनच वाढली आहे। तर देशात नेमके कुठे आणि किती रुग्ण आहेत हे जरा आपण सविस्तर पाहूयात। महाराष्ट्रात 2 रुग्ण सापडलेत। चेन्नईमध्ये सुद्धा 2 रुग्ण आहेत आणि कोलकातात 1 रुग्ण आहे। त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये 2 रुग्ण आणि गुजरातमध्येही 1 रुग्ण आढळलाय। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवरती आलेली आहे। ग्रामीण भागातील सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करून त्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले आहेत आणि जिल्हा परिषदेच्या सीईओंनी ही माहिती दिलेली आहे।
नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी नेमकं काय करावं आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. तर एकंदरीतच HMPVच्या पार्श्वभूमीवरती सांगलीसह पुणे आणि बुलढाणा आरोग्य यंत्रणेकडून सुद्धा खबरदारी घेतली जाते. तर पुणे, सांगली, बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आता HMPV संदर्भात सतर्कता सांगितली जाते आणि प्रत्येकाला नागरिकांना आवाहन केलं जात आहे त्यांनी नेमकं काय करावं काय करू नये अशा सूचना सुद्धा आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहे. सांगलीत सुद्धा अलर्ट मोडवरती आरोग्य यंत्रणा आली आहे, तर बुलढाण्यात सुद्धा आणि पुण्यातही बेड्स आपण पाहतोय बेड्स सुद्धा राखीव ठेवण्यात सांगितलं जात आहे. अतिदक्षता विभागात सुद्धा काही बेड्स राखीव ठेवण्यासाठी बुलढाण्यात सांगितलं गेलंय. तर सांगलीमध्ये प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना सांगितलं जात आहे की नेमकं तुम्ही काय करावं आणि काय करू नये. आणि यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. नवी मुंबई विमानतळावरील विमान वाहतूक सेवा मार्चपासून सुरू होणार आहे. 2 टप्प्यात सेवा सुरू होणार असून डोमेस्टिक विमान वाहतूक मार्च 2025 मध्ये सुरू होईल, तर एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू होईल. वर्धा विभागातील 211 बस गाड्यांना व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. यामुळे एसटीचं थेट लोकेशन आता घरबसल्याच कळणार आहे. ॲपद्वारे कोणती एसटी बस किती वाजता पोहोचणार आहे, कोणती बस अचानक रद्द झाली आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळणार आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3च्या उभारणीमुळे पुणेकरांना सुलभ आणि वेगवान वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरू असून लवकरच हिंजवडीचं IT हब शहराच्या मध्यभागातील शिवाजीनगरला जोडलं जाईल. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केलाय. पुणे पोलिसांकडून मिशन 15 राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत पुण्यातील महत्त्वाच्या 15 रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. येत्या काही दिवसांमध्ये पुणेकरांच्या सेवेमध्ये एकूण 6 वंदे भारत एक्सप्रेस येणार आहेत. प्रवासाचा कालावधी कमी व्हावा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीनंच रेल्वे प्रशासनानं वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरती आता विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहेत. मुंबईतील प्रमुख स्थानकांवरती डिजिटल लाऊंज, चार्जिंगसाठी प्लग पॉइंट, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल आणि सोफा यासारख्या सुविधा प्रवाशांना पुरवल्या जातील. सफाई कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यामुळे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई पालिकेला विविध मानांकनं प्राप्त झाली आहेत. कर्तव्य बजावण्यासाठी दुरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत कामावरती हजर राहण्यास काही वेळा अडथळे येतात आणि त्यामुळेच कामाच्या नियोजित वेळेत 1 तासाची मुभा देण्याची मागणी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली आहे. डहाणू समुद्रकिनारी वाढवण बंदर उभारण्यासाठी केंद्र सरकारनं हिरवा कंदील दिल्यानंतर बंदर उभारणीच्या कामाला गती आली आहे. पहिल्या टप्प्यात 200 हेक्टर जागा विकसित करणं आणि भराव करण्यासाठी निविदा मंजूर करून कामाला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे 76,200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दिल्लीच्या इंडिया गेटचं नाव बदलण्याची मागणी भाजपनं जमाल सिद्दीकी यांच्याकडे केली आहे. इंडिया गेटचं नाव बदलून भारत माता द्वार करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून करण्यात आली आहे. इस्रोनं नुकतंच श्रीहरिकोटा इथून PSLV रॉकेटद्वारे अत्यंत महत्त्वाकांक्षी स्पायडेक्स मिशन लॉन्च केलं. दरम्यान घेण्यात येणारी डॉकिंग चाचणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी स्पायडेक्स डॉकिंग चाचणी 7 जानेवारीला होणार होती. आता ही चाचणी 9 जानेवारीला होईल. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मुंबई महापालिकेला इशारा दिलाय. हे प्रदूषण लहान मुलांसाठी अधिक घातक आहे. 15 दिवसांत ॲक्शन प्लॅन दिला नाही तर आम्ही कारवाई करू असा इशारा कदमांनी पालिकेला दिलाय. येत्या उन्हाळ्यात चित्र अजून भयानक असेल अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.
भारतासमोर उभ्या ठाकलेल्या HMPVच्या नव्या संकटाशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सज्ज असल्याची माहिती भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे। यावेळी शासनानं आखून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा बोर्डीकरांनी केलंय। HMPVचा भारतात शिरकाव झाल्यानं सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर रमेश भराट यांनी केलंय। HMP या व्हायरसचा सध्या भारतात देखील शिरकाव झालाय। बंगलोर आणि कर्नाटकमध्ये 3 रुग्ण सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। चीनी व्हायरसचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर सुद्धा पसरलंय। देश विदेशातून कोट्यवधी लोक कुंभमेळ्याला येतात। याच पार्श्वभूमीवरती साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं अशी मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे। जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरली आहे। महामार्गावरती बर्फ साचल्यानं पर्यटकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। अरुणाचल प्रदेशमध्ये गोठलेल्या तलावावरती 4 पर्यटक चालत असताना अचानक बर्फ तुटला आणि पर्यटक त्यातच अडकले। दरम्यान अथक प्रयत्नानंतर चौघांनाही वाचवण्यात इतर पर्यटकांना यश आलंय। हिमाचल प्रदेशातल्या चंबामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। हिमस्खलनाच्या भीतीनं ट्रेकिंग न करण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय। मुंबई लोकलनं तुम्ही प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। लोकलमधील फुकट्यांची आता खैर राहणार नाहीये, कारण विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात रेल्वे प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत। आता प्रवास श्रेणीनुसार दंड वसुली करण्यात येणार आहे। यामध्ये जनरल क्लाससाठी 500 रुपये, फर्स्ट क्लाससाठी 750 रुपये तर AC लोकलसाठी 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। तर जनरल क्लाससाठी आपण पाहतोय की 500 रुपयांचा दंड असेल, फर्स्ट क्लाससाठी 750 रुपये आणि GST सुद्धा त्यात असेल। शिवाय AC लोकलसाठी 1000 रुपयांचा दंड आणि GST असा दंड आकारला जाईल। आणि आता पुन्हा टॉप 50च्या माध्यमातून उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। उत्तर भारतात थंडी पाहायला मिळतेय। दाट धुक्यामुळे वाहतुकीला सुद्धा फटका बसलाय। दिल्लीतील दाट धुक्यामुळे विमान उड्डाणांवरती परिणाम होतोय। सोमवारी कमी दृश्यमानतेमुळे 400 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं उशिरानं झाली, तर आजही अनेक विमान उड्डाणांना उशीर होतोय। नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सातत्यानं प्रयत्न होतात। रुग्णालयातील विशेष नवजात काळजी कक्षात 2020 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत एकूण 2,77,114 बालकांवरती मोफत उपचार केले गेले। त्यामुळे नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आलंय। पुणे एअरपोर्टवरती हैदराबादला जात असलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतून पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक आहे आणि त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। बेकायदेशीर धंदे गँग चालवून खंडणी मागणाऱ्या टोळक्यांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशाराच दिलाय। कुठलेही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा, नाहीतर पुढच्या 7 पिढ्यांची आठवण करून देईल असा इशाराच पोलीस आयुक्तांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिलाय। बदलापूरच्या MIDC परिसरातील भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरुवात झालेली आहे। या भुयारी गटार योजनेमुळे MIDCतील कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलाय। या भुयारी गटार योजनेसाठी 128 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय।
अमरावतीच्या 40 हॉस्पिटलसह 30 मोठी प्रतिष्ठानं फायर सेफ्टी विना असल्याची बाब समोर आली आहे। 3 महिन्यांपूर्वीच फायर सेफ्टीची मुदत संपली असून फायर सेफ्टीसाठी 7 दिवस मुदत देण्यात आली होती। यापूर्वी फायर सेफ्टी नसल्यानं अनेक ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत। शिर्डी साई संस्थानच्या प्रसादालयाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। वर्षभरात तब्बल 1,64,00,000 भाविकांनी भोजनाचा लाभ घेतलाय। 2023च्या तुलनेत 2024 मध्ये तब्बल 10 लाखांनी भाविकांमध्ये वाढ झाली आहे। दररोज साधारणतः 25,000पर्यंत भाविक प्रसादालयात जेवण करतात। उत्सव काळात ही संख्या 1 लाखांपर्यंत पोहोचते। बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले जनसुराज्य पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पाटणा पोलिसांनी अटक केली आहे। यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। पोलिसांनी बळाचा वापर करून उपोषण संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। रोहित शर्मानं प्लेइंग 11 मधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतलाय आणि यावरतीच अभिनेत्री विद्या बालननं रोहितचं कौतुक करणारी पोस्ट केली। मात्र याच पोस्टमुळे आता विद्या ट्रोल होतीये। ही पोस्ट PR असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। तर या संदर्भात आता विद्याच्या PR टीमला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। दिग्दर्शक रवी जाधव यांनी नव्या घरात गृहप्रवेश केलाय। या पूजेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केलाय। डोंबिवलीमधील छोटंसं गाव ते आता आलिशान घर असा प्रवास त्यांनी या पोस्टमध्ये मांडलाय। रवी जाधव यांच्या व्हिडिओवरती चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव केलाय। सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे मन्नत बंगल्यावरती आणखी 2 मजले वाढणार आहेत। राज्याच्या पर्यावरण विभागानं नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे बंगल्याच्या विस्तारीकरणाची शाहरुखची मन्नत अखेर पूर्ण होणार आहे। दिल्लीतल्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसच्या सामन्यात नियम डावलल्याचा आरोप महिला कबड्डीपटूंनी केलाय। 18 टीम या स्पर्धेत असून त्यांच्यात 4 गट करण्यात आले। मात्र गटमधल्या विजेत्यांमध्येच थेट सेमीफायनल खेळवली जाणार आहे। तसंच सरकारी कर्मचारी नसलेले कबड्डीपटू सुद्धा स्पर्धेत खेळत असल्याचा आरोप महिला कबड्डीपटूंनी केलाय। आणि आता एक महत्त्वाची बातमी। सैराट सारख्या घटनेनं संभाजीनगर हादरलंय। एका चुलत भावाने बहिणीला 20 फूट डोंगरावरून ढकलून तिची हत्या केली आहे। प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच तिला डोंगरावरून ढकलून दिलाय। ही मुलगी प्रेम प्रकरणातून घर सोडून निघून गेली होती। मात्र घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला काकाच्या घरी पाठवलं। मात्र काकाच्या मुलाने या मुलीला गोड बोलून डोंगरावरती नेलं आणि तिथूनच त्याने बहिणीला खाली ढकललं। डोंगराखाली क्रिकेटच्या मॅच सुरू होत्या। बहिणीला मारून पळून जाणारा भाऊ क्रिकेट मॅच पाहणाऱ्यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालाय। अत्यंत धक्कादायक अशी बातमी संभाजीनगरमधून समोर येतेय। आपल्या बहिणीलाच चुलत भावाने डोंगरावरून खाली ढकललंय आणि तिची हत्या केली आहे। आणि यानंतर आता मुंबईतून महत्त्वाची बातमी आहे। आता बातमी महिलांच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। दादर रेल्वे स्थानकात एका माथेफिरूनं तरुणीचे केस कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कापलेले केस बॅगेत भरून त्यानं पळ काढलाय। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी चांगलीच घाबरली आहे। तिनं व्यक्तीचा पाठलाग केला पण तो गर्दीतून पळून गेला। दरम्यान CCTV फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। मात्र भर गर्दीत घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेवरती सवाल उपस्थित केला जातोय। आणि यानंतर आता 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून। वाशिम शहरात नगरपालिका अंतर्गत कचरा जमा करणाऱ्या घंटागाड्यांची चाकं आजपासून थांबलीत। घंटागाड्यांवरील चालकांचं मागील 2 महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे काम बंद आंदोलन पुकारण्यात आलंय। जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा या कामगारांनी दिलाय। हिंगोलीत पोलिसांच्या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारलंय।
आरोपीच्या तपासासाठी पोलिसांनी पीडित कुटुंबाकडून गाडी मागितल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। 2 महिन्यांपूर्वी खासगी क्लासेसच्या शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून 12वीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचं हे प्रकरण आहे। सोलापूर पुणे महामार्गावरती प्लास्टिक वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं कळतंय, तर आगीत ट्रक जळून खाक झाला। दारू न दिल्यानं बार मालकाला पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अकोला जिल्ह्यातील पिंसर इथे ही घटना घडली आहे। आरोपीनं दारू दिली नाही म्हणून रागाच्या भरात बार काउंटरवरती पेट्रोल टाकत आग लावली। बार मालक सुदैवानं थोडक्यात बचावलेत। या घटनेचा थरा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावरती हल्ला केला। कुटुरू रोड इथे नक्षलवाद्यांनी आयईडी पेरलं होतं। सुरक्षा दलाची वाहनं जाताना मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात 9 जवानांचा मृत्यू झाला असून ते शहीद झाले असून 6हून अधिक जवान गंभीर जखमी झालेत। आरे कॉलनीत पिकनिक पॉइंटवरती बेजबाबदारपणे तरुण दुचाकी चालवत असताना भीषण अपघात झाला। यावेळी ट्रकच्या धडकेत 2 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झालाय। ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून मृत पावलेली दोन्ही मुलं आरे कॉलनीत राहत असल्याची माहिती आहे। मीरा भाईंदर इथल्या काशीमीरा परिसरात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला स्थानिकांनी चांगला चोप दिला। यावेळी आरोपीची अर्धनग्न धिंड काढत पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आलं। टोरेस कंपनी चालक दादर, मीरा भाईंदर आणि तुर्भेतील गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन फरार झालाय। नागरिकांनी करोडो रुपये गुंतवले होते। कमी कालावधीत दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवून या कंपनीकडून ही लूटमार करण्यात आली आहे। कंपनी अचानक बंद झाल्यानं गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनी बाहेर गर्दी केली आणि या प्रकरणी पोलीस अधिकचा तपासही करतायत। वाशिमच्या सिव्हिल लाईन भागातील एका घरात दिवसाढवळ्या 37 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। कुटुंबातील सदस्य घराबाहेर गेल्याची संधी साधूनच चोरट्यांनी लॉक तोडत नगदी रोख रकमेसह 15 तोळे सोन्यावरती डल्ला मारलाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। वर्ध्यात जोडे आणि इलेक्ट्रिक साहित्याच्या आडून तंबाखू तस्करीचा प्रकार उघडकीस आलाय। समृद्धी महामार्गावरती आंतरराज्यीय तंबाखू तस्करी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आलाय। यावेळी कंटेनरसह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मनमाड चांदवड रोडवरती 2 शाळकरी मुलांना भरधाव ट्रकनं चिरडलाय। या अपघातात 10वीत शिकणाऱ्या वैष्णवी कोकाण आणि आदित्य सोळसे या दोघांचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलाय। ई-केवायसी साठी लाडक्या बहिणींनी बँकेसमोर रात्री थंडीत रांगा लावल्यात। नांदेडच्या हदगाव एसबीआय बँकेबाहेरील हा प्रकार आहे। ई-केवायसी केली नसल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत अडकलेत। बँकेच्या गलथान कारभाराचा लाडक्या बहिणींना फटका बसलाय। पुण्याच्या खेड तालुक्यातील वाफगावात राजराजेश्वर मंदिरात होळकर घराण्याचे वंशज भूषणराजे होळकरांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा पार पडला। यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसहच 18 पगड जातीतील विविध संघटना, राज्य आणि देशभरातील इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसचे डबल डेकर डबे कालबाह्य करण्यात आले आणि त्यामुळे गुजरात आणि पालघरमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होऊ लागलेत। डब्याला लटकून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। येवल्यात ठिकठिकाणी सामाजिक संस्था आणि खासगी व्यक्तींकडून दुचाकीला तारेचे कवच लावले जात आहेत। नाशिकच्या येवल्यात 3 दिवस मोठ्या उत्साहात पतंगोत्सव साजरा केला जातो आणि त्यामुळे मांज्यापासून दुचाकीवरून जाताना संरक्षण होण्यासाठी तारेचं कवच लावलं जात आहे।
श्रीवर्धनमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलाय। रस्त्यावरून चालत असलेल्या व्यक्तीवरती मोकाट कुत्रे उडी मारून हल्ला करतात आणि नागरिकांमध्ये यामुळे भय आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय। म्हणूनच नागरिकांसह दुचाकीस्वारांकडून या कुत्र्यांची बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। संगमेश्वर बाजारपेठेत बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सलग 2 दिवस बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद झालाय। दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे। चंद्रपुरातील बागला चौकामध्ये एका अस्वलानं प्रवेश केल्यानं खळबळ उडाली आहे। गजबजलेल्या बागला चौक परिसरात अस्वल मध्यरात्री फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। बागला चौक शेजारी जंगल असल्यानं अस्वल या परिसरातून आलं असावं अशी शक्यता व्यक्त केली जाते। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। विरार चिंचोटी पासून नायगाव पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं कळतंय। वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्याचे अथक प्रयत्नही सुरू आहेत। 10 ते 15 किलोमीटर पर्यंत या वाहतुकीच्या रांगा लागल्याचं दिसतंय। एकंदरीतच आपण पाहतोय की मुंबई अहमदाबाद याच मार्गावरती ही वाहतूक कोंडी झालेली आहे। गुजरात पासून मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावरती जवळपास 10 ते 15 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोलीस पोहोचले असून आता त्यांच्याकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अजून तरी त्यात यश आलं नसल्याचं कळतंय। ही दृश्य आपण पाहतोय मुंबई अहमदाबाद मार्गावरती कोंडी झालेली आहे।